श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. शांती. स्वामी समर्थ महाराजांचे शांतीविषयक विचार. मन जितकं स्थिर तितकी शांती अधिक. मनाच्या अस्थिरतेतूनच सर्व अस्वस्थता जन्म घेते. आपलं मन स्थिर असायला हवं. आपलं मन एका जागी असलं म्हणजे स्थिर असलं की समाधान लाभतं आणि समाधान मिळालं की मन शांत होतं. मन जितकं स्थिर तितकी शांती अधिक. मनाच्या अस्थिरतेतून सर्व प्रकारच्या अस्वस्थता जन्म घेतात. मन अस्थिर असेल तर आपणाला समाधान लाभत नाही. पर्यायाने समाधान नसेल तर मन शांत होत नाही. म्हणून आपलं मन स्थिर ठेवा. आपणाला समाधान व शांती दोन्ही लाभेल. श्री स्वामी समर्थ. इतरांना दोष देण्यात शांती नसते. आत्मपरीक्षणातच खरी शांतता दडलेली असते. इतरांना दोष देण्यात शांती मिळत नाही. खरी शांतता आत्मपरीक्षणातच असते. आपण इतरांना दोष देतो, पण तसे न करता आपण आपले आत्मपरीक्षण केले तर आपल्या मनाला शांती मिळते. मन स्थिर होतं. मनाला समाधान मिळते. प्रत्येक वेळी आपलं बरोबर असेल असं नाही. ज्यावेळी इतरांच्याही काही गोष्टी चुकतात त्यावेळी त्यांना दोष न देता आपण यावर काय करू शकतो याकडे लक्ष दिलं तर आपणाला त्यातून मार्ग सापडतो. मार्ग सापडला की मन स्थिर होतं. मनाला समाधान मिळतं. आपली चिडचिड होत नाही. एक प्रकारे आपलं मन शांत होतं आणि आपण यशस्वीरित्या त्यातून मार्ग काढतो. समस्या सुटली की मन स्थिर होऊन आपोआप शांत होतं. लोभ कमी झाला की मनातील कलह आपोआप नाहीसा होतो. लोभ शांततेचा सर्वात मोठा शत्रू. आपल्या मनातील लोभ, स्वार्थ, लालसा कमी व्हायला पाहिजे. ज्यावेळी लोभ कमी होतो त्यावेळीच आपल्या मनातील कलह आपोआप नाहीसा होतो आणि मन शांत होते. शांततेचा सर्वात मोठा शत्रू लोभ आहे. ज्यावेळी आपल्या मनात एखाद्या गोष्टीविषयी लोभ, लालसा, हव्यास तयार होतो त्यावेळेस आपले मन ती गोष्ट मिळवण्यासाठी सतत विचार करू लागते. काय केलं, काय नाही केलं ह्या प्रकारे विचार करत राहते आणि आपल्या मनात एक प्रकारचा कलह सुरू होतो आणि मनातील कलह शांततेचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून मनातील कलह नाहीसा करायचा असेल, मनाला शांती हवी असेल तर आपण लोभ, हव्यास सोडायला हवा. ज्या दिवशी आपण लोभ सोडू त्या दिवशी आपले मन स्थिर होईल आणि आपल्या मनाला शांती मिळेल. शांती ही बाहेर मिळणारी वस्तू नव्हे, ती साधना आणि सद्वर्तनातून उगवणारी अवस्था आहे. आपण शांती बाहेर शोधून उपयोग नाही, कारण ती काही वस्तू नाही की जी विकत मिळेल. ती एक साधना आहे, एक मनाची अवस्था आहे. ती आपल्या सद्वर्तनातून आणि आपल्या वागणुकीतून तयार होते. मनाला शांती हवी असेल तर आपले वर्तन हे चांगले असावे. आपल्या मनात कोणाविषयी वाईट विचार नसावे. मनात स्वार्थ भावना नसावी. मनात लोभ नसावा. जेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्या आंतरिक भावनेतून आपण करू तेव्हाच आपले मन शांत होईल. आपले मन स्थिर होईल. मनाला समाधान मिळेल. म्हणून आपण नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करा. चांगल्या लोकांची संगत करा. मन शांत होईल. मत्सर मनाला जाळतो. क्षमा मनाला थंडावा देते. क्षमेनेच खऱ्या शांततेचा मार्ग खुला होतो. आपण इतराची प्रगती किंवा इतराची कोणतीही गोष्ट किंवा इतराची कोणतीही कृती करून त्याच्यावर राग धरता कामा नये. मनाला शांती हवे असेल तर आपण क्षमा करायला शिकलं पाहिजे. क्षमा केल्याने
शांततेचा मार्ग खुला होतो. आपल्या मनातील कलह शांत होतात. पर्यायाने मन देखील शांत होतं. शांती मिळवायची असेल तर आपण राग न धरता क्षमा करायला शिकलं पाहिजे. जे घडतं ते स्वीकारण्याची तयारी झाली की मनाला शांती प्राप्त होते. आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडत असेल तर ती गोष्ट स्वीकारण्याची आपली तयारी व्हायला हवी. ज्यावेळी अशी गोष्ट स्वीकारण्याची आपली तयारी होते त्यावेळी मन शांत होते. परंतु याच्या उलट जर आपण ही गोष्ट घडत असेल तर ती का घडते, ती घडल्याने काय होईल याचा विचार करत राहिलो तर आपल्या मनात कलह सुरू होईल. ज्यावेळी मनामध्ये कलह सुरू होतो त्यावेळी मनाची शांती दूर निघून जाते. मन समाधानी होत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची तयारी ही करायला हवी. ज्यावेळी आपण प्रत्येक गोष्ट घडते ती स्वीकारतो तेव्हा मनाला शांती मिळते. अनावश्यक बोलण्यातून अस्थिरता वाढते. मित भाषेतून शांती जन्म घेते. आपण कधी कधी अनावश्यक गोष्टी बोलून जातो. बोलल्यानंतर त्या गोष्टी का बोललो याचा पश्चाताप आपणाला होतो आणि आपण त्यावर विचार करू लागतो. आपण अशा गोष्टी का बोललो, या गोष्टी बोलायला नको होत्या, या गोष्टी बोलल्याने समोरच्याला काय वाटलं असेल, या गोष्टीचा गोंधळ आपल्या मनामध्ये सुरू होतो. त्यावेळी मन अशांत होते. पण मितभाषी म्हणजे कमी बोलणार असेल तर आपण प्रत्येक गोष्ट विचारपूर्वकच बोलतो आणि यातून आपणाला आपल्या बोलण्याबद्दल पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. आपल्या बोलण्यामुळे समोरच्याचा दुखावला जात नाही. पर्यायाने मन शांत होते आणि शांतीची सुरुवात ही कमी बोलण्यातूनच होते. कर्तव्य करताना फलाची चिंता सोडली की अंतःकरण शांत होतं. कोणतेही कर्म करताना किंवा कार्य करताना काय फळ मिळेल याची चिंता आपण करायची नाही. जर आपण प्रत्येक कर्मातून, प्रत्येक कार्यातून अपेक्षा ठेवली आणि जर अपेक्षा पूर्ण नाही झाली तर मन अशांत होते. याउलट आपण कर्म करत राहायचे, कार्य करत राहायचे, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. ज्यावेळी कार्य करताना फळाची अपेक्षा ठेवली नसेल आणि आपणाला त्या कार्याचे, त्या कर्माचे अत्यंत चांगले फळ मिळते तेव्हा मन खूप समाधानी होते आणि समाधानी मन आपणाला शांत करते. मन समाधानी तर मन शांत. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. चांगल्या कर्माचं चांगलंच फळ मिळतं आणि चांगलं फळ मन शांत करतं. मनावर संयम ठेवला की मन शांत होतं. मन हे खूप चंचल असतं. आपण आपल्या मनावर संयम ठेवायला हवा. ज्यावेळी आपल्या मनावर आपण संयम ठेवण्यात यशस्वी होतो तेव्हा मन शांत होतं. शरीर थकले तरी चालेल, मन थकू देऊ नका. कारण थकलेल्या मनाला शांती धड सापडत नाही. शरीर जरी थकलं तरी मन कधीही थकता कामा नये. मन थकू द्यायचं नाही, मनाला थकू द्यायचं नाही. मनाला सतत कार्यरत ठेवायचं. मनाला सतत चांगल्या गोष्टी सांगायला हव्यात. कारण चांगल्या गोष्टी सांगितल्याने मन थकत नाही. थकलेल्या मनात शांती सापडत नाही. म्हणून शरीर थकलं तरी चालतंय, पण मन कधीच थकता कामा नये. धर्म म्हणजे शांततेकडे नेणारा मार्ग. वाद म्हणजे शांततेपासून दूर नेणारी वाट. धर्म हा आपणाला नेहमी शांततेकडे नेतो. म्हणून धर्माचे पालन करा. धर्मानुसार वागा. लोकांना त्रास देऊ नका. आणि वाद म्हणजे शांततेपासून दूर नेणारी वाट. नेहमी वाद करायचा नाही. वाद नेहमी काय, वाद करायचाच नाही. आपण वाद करत राहिलो तर शांतता नष्ट होते. शांततेपासून दूर नेणारी गोष्ट म्हणजे वाद. म्हणून वाद टाळायला हवा.
जेथे विनय आहे तेथे सद्भाव असतो. जेथे सद्भाव आहे तेथेच शांती फुलते. जो व्यक्ती प्रामाणिक, सभ्य आणि चांगले वागतो त्याच्या अंगी चांगले गुण येतात. तो माणूस सद्भावनापूर्ण असतो आणि ज्या ठिकाणी सद्भाव आहे तेथेच शांती फुलते. जो व्यक्ती विनयपणे वागतो, विनयशील असतो, प्रामाणिक असतो, सभ्य असतो, त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेहमी चांगले विचार येतात आणि चांगले विचार मनाला शांती देऊन जातात. स्वार्थ सोडला की संघर्ष संपतो. संघर्ष संपला की शांती येते. स्वार्थ संघर्षाला जन्म देतो. संघर्ष अशांतीला जन्म देतो. स्वार्थ आणि संघर्ष यांचं अतूट नातं आहे. ज्या व्यक्तीच्या मनात स्वार्थ असतो त्या व्यक्तीच्या मनात सतत संघर्ष चालू असतो आणि मनातील संघर्ष मनाला शांती लाभू देत नाही. संघर्ष कोणताही असो, स्वार्थ कोणताही असो, तो शांती टिकू देत नाही. ज्यावेळी आपण आपल्या मनातील संघर्ष संपवू, आपल्या मनातील स्वार्थ संपवू, त्यावेळी आपल्या मनाला शांती लाभेल. अन्यथा आपणाला शांती लाभणार नाही. म्हणून माणसाने स्वार्थ सोडायला हवा. पर्यायाने मनातील संघर्ष कमी होईल आणि मन शांत होईल. मनाला शांती मिळेल, मनाला समाधान मिळेल, मनाला स्थिरता येईल आणि आपण आपले जीवन समाधानाने आणि शांतीने जगू. ध्येय स्पष्ट आणि निर्मळ असेल तर चित्त आपोआप शांत होतं. आपले ध्येय स्पष्ट आणि निर्मळ असावे. ध्येय मिळवताना कोणालाही त्रास होणार नाही, कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. ध्येय स्पष्ट आणि निर्मळ असेल तर मन आपोआप शांत होतं. प्रत्येक दिवसाची सुरुवात देवादिकांची आठवण करून करा. शांततेचं वरदान सहज मिळेल. आपल्या दिवसाची सुरुवात आपण ईश्वराच्या आठवणीने करायला हवी. ईश्वराचे नामस्मरण करायला हवे. ज्यावेळी आपण आपल्या दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या नामस्मरणाने, परमेश्वराच्या आठवणीने करू, त्यावेळी आपलं मन शांत होईल आणि आपल्या आयुष्यात देखील आपणाला शांती मिळेल. त्यामुळे ईश्वराला आठवा आणि शांती मिळवा. श्री स्वामी समर्थ.